ओके चला काय आहे का विषय? विषय ओके राऊत साहेब, सध्या म्हणजे बहुचर्चित आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि तिकडचा सत्ता स्थापनेचा एकूण खेळ. मी मनसेनं काल पाठिंबा दिलेला आहे शिंदे शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आणि ती आघाडी फॉर्म झाली. भाजप सगळ्यात आधी मी एका महत्वाच्या विषयाकडे आपल्या माध्यमातून लक्ष वेधू इच्छितो. मी आत्ताच त्या विषयावरचं आमचं म्हणणं एक सापांवर टाकलेलं आहे. आत्ताच शंकराचार्य ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना ज्या पद्धतीनं त्यांच्यावर उत्तर प्रदेशमध्ये काशी प्रयागराज भागामध्ये हिंदुत्ववादी योगी सरकारनं त्यांना स्नानाला जाण्यापासून रोखलं आणि त्यांच्यावरती पोलिसांकडून निर्घृण लाठीमार झाला. ते उपोषणाला बसले. आंदोलन शंकराचार्य हिंदुत्ववाद्यांचे हे आंदोलन करतायत. कोणाविरुद्ध? तर हिंदुत्ववादी सरकार विरुद्ध. मग ते केंद्रातलं असेल किंवा राज्यातलं असेल. स्वामी मुक्तेश्वरानंद यांच्या अंगावर सुद्धा भगवी वस्त्र आहेत हिंदुत्वाची आणि योगींच्या अंगावर सुद्धा तीच वस्त्र आहे. आणि प्रधानमंत्री मोदी सुद्धा अधूनमधून निवडणूक काळामध्ये अशा प्रकारची रंगरंगोटी करून हिंदुत्वाच्या नावावर मतदान करतात. पण शंकराचार्यांवर भर रस्त्यामध्ये हल्ला झाला. मला एवढंच म्हणायचं, महाराष्ट्रामध्ये काही काळापूर्वी स्वामी मुक्तेश्वरानंद जेव्हा आले, नक्कीच मातोश्री तिथे आले होते. पण त्यांना मुख्यमंत्री शिंदे असताना त्यांना स्टेट गेस्ट राज्य अतिथीचा दर्जा दिला. राज्य अतिथी ही फार महत्वाची गोष्ट आहे. ती शक्यतो परदेशी पाहुण्यांना दिली जाते किंवा प्रमुख जे लोक असतात त्यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला. त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवलं. वर्षा बंगल्यावर त्यांची पूजा केली, चरण धुतले त्यांचे. शिंद्यांनी बरंच काय केलं. शिंद्यांनी त्यांच्याकडनं बरंच काही, हेच कसे बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत वगैरे 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 असं वदवून घेतलं. पण आज त्याच शंकराचार्यांवरती तुमचेच पोलीस निर्घृण हल्ला करतायत, मारतायत. अशा वेळेला हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे आपल्या गुरुवर हल्ला होत असताना गप्प बसले. गुरुच आहेत ना त्यांचे ते हिंदुत्ववादी. शंकराचार्यांवरती हल्ला असताना एकनाथ शिंदे गप्प बसलेले आहेत. हिंमत नाही साधा निषेध करण्याची की माझ्या गुरुवरती हल्ला होतो आहे, ज्यांना मी राज्य अतिथीचा दर्जा दिला होता या राज्यात मुख्यमंत्री असताना, ज्यांचं चरणाचं तीर्थ मी प्राशन केलेलं आहे वर्षा बंगल्यावर, आणि प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री राहावे म्हणून त्यांचे आशीर्वाद मी घेतलेले आहेत. अशा त्यांच्या शंकराचार्य गुरूंवर निर्घृण लाठी हल्ला होतोय. ते उपोषणाला बसलेत आणि राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री हे गप्प बसलेले आहेत घाबरून. दुसरा एखाद्या राज्यात अशा प्रकारची घटना घडली असती तर शिंदेच काय, भारतीय जनता पक्ष सुद्धा तडा 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 तापलेला तव्यावरचा वाटाणा उडतो ना, तसे तापलेला तव्यावरच्या वाटाण्यासारखे तडा तडा उडले असते. हे फक्त मी समस्त अंधभक्तांच्या, ढोंगी हिंदुत्ववादी शिंद्यांसारखे त्यांच्या निदर्शनास आणून देत आहे. पण आता तुम्ही हा जो विषय मांडला, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रतिनिधी स्वतः तिथे जाऊन स्वामींची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देण्यासंदर्भात काही विचार करा. आम्ही त्याच्यावर त्याचा विचार करू. पण मी हे ढोंग उघडकीस आणलेलं आहे. आम्ही ढोंग समोर आणलाय. ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री असताना राज्य अतिथीचा दर्जा दिला, ज्यांच्या पायाशी बसलात, पाय धुतलेस, त्यांच्यावरती हल्ला झाला, ते जखमी झाले.
अनेक साधू संतांवर हल्ला झालेला आहे तिथे. अनेक साधू संत अत्यवस्थ आहेत इस्पितळामध्ये. इथं मुलायम सिंग यादव यांच्या वरची कारवाई आहे. अयोध्या आंदोलनामध्ये मुलायम सिंग यादव यांनी साधूंवरती गोळीबार केला म्हणून तुम्ही त्यांना अजून माफ केलेलं नाही. पालघरमध्ये साधू हत्याकांड घडलं ते तुम्ही अद्याप विसरलेलं नाही. साधू हत्याकांड घडलं ते अद्याप विसरलेलं नाही. पण त्या साधून ते शंकराचार्य, सगळ्यांचे शंकराचार्य, त्यांच्यावरती हल्ला होतोय आणि तुम्ही गप्पा बसलेला आहात. नाही, पण पुन्हा तोच प्रश्न की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या घटनेचा आणि योगी आदित्यनाथ यांचा निषेध करते. केलेला आहे निषेध करावाच लागेल. निषेध का करू नये? हा निषेध पंतप्रधान मोदींनी करायला पाहिजे. हा निषेध इतर सर्व शंकराचार्यांनी केला पाहिजे. हा निषेध शिंदेसारख्या त्यांच्या राजकीय भक्तांनी पण केला पाहिजे. राम मंदिर प्रकरण असेल, योगींवर वारंवार टीका असेल, यामुळे कदाचित शंकराचार्यांच्या संदर्भात असं त्यांच्या काही असेल पण ते शंकराचार्य आहेत. आता त्या शंकराचार्यांनाच नोटीस पाठवलं, तुम्ही शंकराचार्य आहात कशावरून? जर तुम्ही शंकराचार्य नाहीत मग त्यांना देशभरामध्ये राज्य अतिथीचा दर्जा का मिळतो? महाराष्ट्रात दिलेला आहे. हे ढोंगी लोक आहेत, मुली. राऊतसाहेब, सत्ता स्थापनेसंदर्भात महापालिका निवडणुकांनंतरच्या एकूण सगळ्या अडचणींवर प्रश्न आहेत. केडीएमसी सगळ्यात जास्त चर्चेचा विषय बनला आहे, जिथे मनसेनं शिवसेना शिंदेला त्या गटाला पाठिंबा दर्शवलाय. एक वेगळी आघाडी फॉर्म झालेली आहे. भाजपला सत्तेपासून आणि महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी व्यूहरचना आखली. शहकाटशहाचं राजकारण. शहकाशाच्या राजकारणामध्ये नीतिमत्ता ओंडक्यासारखी वाहून जाऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. काल या विषयावर एक भूमिका मांडली. कल्याण डोंबिवलीत जे घडलं ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदर्भातली त्यांची पक्षाची भूमिका नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आले. स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सुद्धा ती भूमिका मान्य नाही, ती पक्षाची भूमिका नाही, हे त्यांच्याशी चर्चा झाल्यावरती आमच्या लक्षात आलेलं आहे. पण तुम्हाला जर स्थानिक लोकांना अशा प्रकारची युती करायची होती तर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेबरोबर युती करायला नको होती. आमची एक भूमिका आहे आणि कठोर आणि कडवट आहे शिंदेच्या बाबतीमध्ये व त्यांच्या गटाच्या बाबतीत. त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर बसल्या. भारतीय जनता पक्षाबरोबर तुम्ही दोन पर्याय होते. खरं म्हणजे तिथे शिंदे आणि भाजप एकत्र येऊ शकतात. तिथे तुम्ही एक पाहिलं असेल की महायुती म्हणून ते लढले असं वाटतंय मला माहित नाही. तिथे शिंदे आणि भाजप महायुती म्हणून एकत्र येऊन सरकार बनवू शकतात त्यांचे जे काय ते. इतरांना त्याच्यामध्ये घुसायचं कारण नव्हतं, हे माझं मत आहे. अर्थात त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. कोणत्या पातळीवर घेतला आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती आता आम्ही याच्यावरती चर्चा न करता आम्ही अंतर्गत चर्चा करू. राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं. राज ठाकरेंना ही भूमिका मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांना सांगूनच हे सगळं झालं. राज ठाकरेंनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आघाडी किंवा त्या गटात सहभागी होण्याचा जो निर्णय आहे तो मागे घ्यावा असं आवाहन तुम्ही करता का? नाही. जेव्हा त्यांच्या पक्षातर्फे सांगण्यात येतं की हा स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय आहे आणि आम्हाला या निर्णयाची आम्हाला कल्पना नाही, हे जेव्हा कोणी सांगतं तेव्हा आम्ही त्यांच्याशी अंतर्गत चर्चा करू. तुमच्या पक्षाचे नगरसेवकांनी देखील प्रस्ताव आलेला असल्याचं मीडियासमोर सांगितलेलं आहे. पक्षश्रेष्ठींना भेटही झालेली आहे. त्या संदर्भात नेमका काय प्रस्ताव आलेला आहे आणि काय तुमच्याकडनं निर्णय झालेला आहे? नाही, आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे आणि स्टेबिलिटी आहे तिथे आम्ही शिंदेबरोबर कदापि जाणार नाही. इथं जर काही पर्याय उपलब्ध असतील तर त्या संदर्भात पक्षप्रमुख निर्णय घेतील, पण परस्पर कोणी निर्णय घेणार नाही. राऊतसाहेब, दोन प्रश्न आहेत. तुम्ही म्हणतात की राज ठाकरेंना या निर्णयाची कल्पना नव्हती, स्थानिक पातळीवर हा निर्णय झाला, पण जी माहिती मिळते आहे ही सत्ता स्थापन किंवा ही आघाडी होण्याआधी मुंबईतच
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर मनसे नेत्यांच्या 2 बैठका पार पडल्या, ज्या बैठकीत राजू पाटील, संदीप देशपांडे असे पक्षाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना होती की नेमकं स्थानिक स्तरावर होतंय काय. तर असं कसं म्हणता येईल की ही माहिती सन्मान्य उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती. तुम्ही जे सांगताय ही जी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही होती, पण ते अत्यंत, मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, त्यांनी या संदर्भात मलाही ही माहिती दिली की असं असं घडत आहे, असं असं घडत चाललेलं आहे. हे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे साहेबांकडे याची पूर्ण माहिती होती आणि आता ही काय चाललंय पडद्यामागे त्याची खडानखडा माहिती आहे. पण मग तेच म्हणतोय की राज ठाकरे म्हणतात की तो स्थानिक स्तरावरचा निर्णय आहे, मला या बाबतीत कल्पना नव्हती. तर मग हा निर्णय आता बदलला जाऊ शकतो? नाही, आता बघा, त्यांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. ज्या प्रकारचं समाज माध्यमातून, वृत्तपत्रातून संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शिंदेविरुद्धचा जो राग आहे मराठी माणसाचा, तो पाहिल्यावरती लक्षात येईल की अशा प्रकारची कोणती युती मराठी माणूस मान्य करत नाही. म्हणून मुंबईमध्ये आम्हाला यश का मिळालं? शिंदेना धडा शिकवायचा, गद्दारांना धडा शिकवायचा, म्हणून मुंबईमध्ये यश मिळालं मोठ्या प्रमाणात. त्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले भाजप आणि शिंदेचा पराभव करण्यासाठी. आता मला असं सांगण्यात आलं की काही ठिकाणी शिवसेनेने सुद्धा अशा युत्या केलेल्या आहेत. मला तसं दिसत नाही. कणकवलीमध्ये एक आघाडी स्थापन झाली होती, पण ती निवडणुकीपूर्वी, आणि त्यात सर्व पक्षीय होते. बरोबर ना मी म्हणतोय ते? शिंदेबरोबर युती नाही आहे. एक सर्वपक्षीय आघाडी एका लहानशा नगरपंचायतीसाठी निर्माण झाली, त्याच्यामध्ये शिवसेना सामील झाली. शिंदेबरोबर निवडणुकीनंतर जर कुठे युती केली असेल तर ते मला दुर्बीण घेऊन शोधावं लागेल. नाही, पण राऊत साहेब, त्यात एक असं आहे की काल कल्याण डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक 7 नगरसेवक उद्धव ठाकरेंना भेटतात, चर्चा करतात. त्यानंतर मातोश्रीच्या दरवाजावर उमेश बोरगावकर जे कल्याण डोंबिवलीचे तुमचे गटनेते ते अशी प्रतिक्रिया देतात की कोणता प्रस्ताव जर आम्हाला आला तर आम्ही त्याचा विचार करू, अगदी मग तो भाजपचा असेल किंवा शिंदे शिवसेनेचा असेल, तर प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू, असं ते म्हणतात. आणि बघा, शेवटी निर्णय हा मातोश्रीवरून घेतला जाईल आणि असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही ज्याच्यामुळे मराठी माणसाच्या भावना दुखावल्या जातात. एवढंच मी सांगतो. पण काल जो केडीएमसी मध्ये मनसेनं निर्णय घेतला आहे, उद्धव ठाकरेंना या निर्णयानंतर काय वाटलं? त्यांची प्रतिक्रिया काय किंवा भावना काय होती? त्यांना विचारा. मी त्यांना सांगतो, पत्रकारांना बोलवा, त्यांच्या मनातल्या काही शंका आहे त्याची उत्तर आपण द्यायला पाहिजे आणि ते नक्की बोलतील. त्यांना बघा, जर हा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुखांना पसंत नाही असं ते म्हणतायत, मग उद्धव ठाकरेंना पसंत असेल का? म्हणून मी तुम्हाला वारंवार विचारतो आहे की जर राज ठाकरेंना हा निर्णय पसंत नाही, मान्य नाही, कल्पना नव्हती, तर हा निर्णय बदलावा, त्याचा फेरविचार व्हावा असं आवाहन त्यांना का केलं नाही? आम्ही करणार नाही. मी परत सांगतोय की राज ठाकरे हे एक स्वतंत्र नेते आहेत. त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत विषय आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या निर्णयामुळे ज्याने घेतलाय तो खालच्या स्तरावर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता पूर्णपणे संपली आहे. ज्या कोणी घेतला असेल कुठल्याही पातळीवर त्यांची राजकारणातली विश्वासार्हता, मराठी माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण झाला होता तो पूर्णपणे संपलेला आहे. नाही, मला राज ठाकरे कोणाच्या दबावाखाली जाणारे नेते नाही. कारण ते सतत असं सांगते की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पाठिंबा देतो आहोत, लोकांसाठी आम्ही गेलो, लोकांना आम्ही तोंड देऊ. बघा, विकास आहे ना, विकास हा एक भोंदू आणि ढोंगी शब्द आहे. नरेंद्र मोदी, अजित पवार जातात 70,000 कोटीचा घोटाळा करून विकासासाठी, एकनाथ शिंदे जातात विकासासाठी, सगळे भ्रष्टाचारी पक्षात घेतले जातात विकासासाठी. या चिन्हावर निवडून त्या चिन्हात प्रवेश करायचा विकासासाठी.
हा एक ढोंगी आणि भुंदू शब्द आहे. विकास या शब्दावरती आता बंदी आणली पाहिजे. विकास हा जो नावच शब्द नाही घ्यायचं विकासाचं. विकास हा शब्द इतका बदनाम झालेला आहे मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये. विकास या शब्दावरती कायदेशीरपणे बंदी आली पाहिजे. जसं गोडसे हा अनपार्लिमेंटरी शब्द आहे, अनेक शब्द अनपार्लिमेंटरी आहे, तसा विकास हा शब्द सुद्धा या देशामध्ये असंसदीय अनपार्लिमेंटरी ठरवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी विकासासाठी गेलो नाही, मी माझ्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी गेलो, मी माझ्या स्वार्थासाठी गेलो. विकासाचं दुसरं नाव सध्या स्वार्थ आणि ढोंग झालेलं आहे. राऊत साहेब, हे केडीएमसीचे सगळे जे पडसाद आहेत, केडीएमसी मध्ये जे काय घडलंय, आता मुंबई महापालिकेच्या सगळ्या एकूण घडामोडीकडे बघितलं जातंय. असं म्हणतायत की शिंदे आणि त्यांचे नेते, म्हणजे पक्षाचे नेते सध्या दिल्लीत आहेत आणि अडीच वर्षाचा फॉर्म्युला किंवा सुरुवातीच्या काळात शिवसेना शिंदे गटाला महापौर पद मिळावं, बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचा आणि त्यांचा काही संबंध नाही. नंबर 1, बाळासाहेबांचा आणि भाजपचा काडी मात्र संबंध नाही आणि शिंदेचा तर त्याहून नाही. गद्दारांना जोडे मारा हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे. गद्दारांना रस्त्यावर मारा हे बाळासाहेबांचं आव्हान होतं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव यांनी घेऊ नये आणि हा एक पवित्र शब्दावरती डाग लावू नये. तुम्ही आता म्हणालात की विश्वासार्हता, त्यांनी कोणी हा निर्णय घेतला, त्यांची विश्वासार्हता संपली असं तुम्ही म्हणताय. मग मनसे या पक्षाची आणि राज ठाकरे यांची विश्वासार्हता. माझं वाक्य तुम्ही नीट ऐकलं नाही. तुम्ही वारंवार राज ठाकरेंकडे बोट वळवू नका. मी वारंवार सांगतोय की त्यांना हा निर्णय मान्य नाही, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. खालच्या पातळीवरती जर कोणी घेतला असेल, तुम्ही एका पक्षावर निवडून येता आणि पक्षाच्या मूळ भूमिकेपासून दूर जाता. ते कुठल्याही पक्षाचे असतील, ते मनसेचे असतील, शिवसेनेचे असतील. 2 लोक शिवसेनेचे मशालवरती सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत ना. सगळ्यांचीच विश्वासार्हता पणाला लागलेली, सगळ्यांची. आणि निवडून आलेला माल ताबडतोब विकायला बाजारात येतो. आम्ही निवडून आणायचं, हा, कसे नरडी गरम करायची, साधनं द्यायची आणि निवडून आलेला माल ताबडतोब बाजारामध्ये उभा. बरं का? आम्स्टरडॅमला कधी गेलात तर तुम्हाला माल कसा काचेच्या कपाटामध्ये उभा असतो तुम्हाला दिसेल. असे सगळे काचेच्या कपाटामध्ये लेबल लावून उभे आहेत. हे राजकारण महाराष्ट्रातलं गेल्या काही काळापासून अत्यंत खालच्या पातळीवर गेलेलं आहे. चला, तुम्ही हा प्रश्न राजसाहेबांना विचारायला पाहिजे ना. तुम्ही मागणी कराल? नाही, कशाला आम्ही मागणी करायची? राजसाहेबांचा विषय आहे, राजसाहेब पाहतील, राजसाहेब सक्षम आहे. डॉक्टर मस्के काल परत शिंदे गटात गेल्या अशी काल बातम्या आल्या, मात्र मिलिंद नार्वेकरांची रात्री भेट घेतली. आज काल रात्रीच माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं की त्या ज्या डॉक्टर मस्के आहेत त्या आज उद्याकडे आमच्या गटामध्ये रजिस्ट्रेशन करतील. आज सकाळीच त्या आमचे सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्या निवासस्थानी होत्या. त्यांना कोणीही पळवून नेलेलं नाही, त्यांना कोणी किडनॅप केलेलं नाही. काही व्यक्तिगत कारणामुळे त्या काल पोहोचू शकल्या नाही. चला, धन्यवाद. देखिए, ज्योतिषपीठ के शंकराचार्य और जो बहुत प्रखरता से अपनी बात भी रखते हैं, इसलिए भी वो लोकप्रिय है. बहुत सी बातें शायद किसी को पसंद भी नहीं आती उनकी, फिर भी वो ज्योतिषपीठ के शंकराचार्य. जिस तरह से उनके ऊपर उत्तर प्रदेश में योगी जी के सरकार ने पुलिस द्वारा हमला किया है, वो बहुत चिंता का विषय है. और जो अपने आप को हिंदुत्ववादी मानते हैं या हिंदुत्व का ढोंग करते हैं, उनके लिए भी चिंता का विषय होना चाहिए. पूरे देश में उनको स्टेट गेस्ट, राज्य अतिथि का दर्जा मिला है. महाराष्ट्र में आए थे तो मातोश्री पर आए थे, हमने उनकी सम्मान पूजा अर्चा सब किया. बाद में उनको निमंत्रित किया, मुख्यमंत्री शिंदे मुख्यमंत्री थे तो उनके सरकारी आवास पर वर्षा बंगले पर, और मुख्यमंत्री जी ने भी शंकराचार्य जी को राज्य अतिथि का दर्जा दिया था. ऐसे शंकराचार्य के ऊपर हमला होता है और आज के एकनाथ शिंदे
उनके ऊपर अपनी बात भी नहीं रख पाते, निषेध भी नहीं कर पाते कि आपके गुरु है, आपने उनके चरण धोकर तीर्थ प्राशन किया है वर्षा मंदिर, आपने उनको राज्य अतिथि का दर्जा दिया है, तुम्हारे गुरु के ऊपर हमला हो रहा है, ये हिंदुत्व के ऊपर हमला है, लेकिन आप बात नहीं करते, आप निषेध नहीं करते। ये क्या है? ये है ढोंगी हिंदुत्व, नकली हिंदुत्व, बोगस हिंदुत्व, स्वार्थी हिंदुत्व। लेकिन हम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ये घटना की कड़ी निंदा हम कर रहे हैं और आगे क्या करना हम देख लेंगे। सर, नारायण गुरुजी यांचं एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, त्याच्यात ते म्हणतात की पोलीस बंदोबस्त, नारायण गुरुजी ते असं म्हणतात की पोलीस बंदोबस्तात आपण पैसे वाटतो। सेवक है जो आपकी नॉट रिचेबल है और 4 जगह सेवक अभी मनसे के जो गए हुए देख लेंगे, क्या कह रहे हैं सर? देख लेंगे, अभी बहुत टाइम है। चलिए, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटण्याची बाजू हे बघा, तुमचं